नमस्कार मंडळी. एखादा फ्लॅट विकत घेतलेला असेल आणि आपल्याला तो भाड्याने द्यायचा असेल जेणेकरून त्याच्यातनं आपल्याला उत्पन्न मिळेल, तर होतं काय की खूपदा सोसायट्यांमध्ये असा ठराव केला जातो की अशा पद्धतीनं फ्लॅट भाड्याने द्यायचाच नाही किंवा भाड्याने जर का द्यायचा असेल तर तो स्टुडंट्सना द्यायचा नाही किंवा बॅचलर्सना द्यायचा नाही इत्यादी इत्यादी. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की अशा परिस्थितीत काय करावं? मला तर फ्लॅट भाड्याने द्यायचा आहे, स्टुडंट्सना द्यायचा आहे. मग कायदा काय सांगतो बरं याबाबत? तर एक लक्षात घ्या, कायदा याबाबत असं सांगतो की माझा फ्लॅट आहे, त्याचा वापर जो कायद्याने सांगितलेला आहे तो कशासाठी आहे? फ्लॅट विषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा रहिवास वापर असतो. ऑफिस विषयी जेव्हा आपण बोलतो त्यावेळी तिथे ऑफिस म्हणजे एखादी कमर्शियल ऍक्टिव्हिटी जी अलाउड आहे ती चालू शकते. दुकान असेल तर आपण त्याचा वापर दुकानासाठी करतो अर्थात. तर अशा पद्धतीनं कायद्याने जो काही वापर सांगितलेला आहे तो वापर जोपर्यंत चालू आहे, जोपर्यंत तो वापर बदलत नाहीये, तोपर्यंत आपण आपली जी मिळकत आहे ती कोणालाही भाड्याने देऊ शकतो. सोसायटी अशा पद्धतीनं आपल्यावरती बंधनं घालू शकत नाही की तुम्ही स्टुडंट्सना देऊ नका किंवा बॅचलर्सना देऊ नका इत्यादी इत्यादी. फार फार तर काय असतं की एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला किंवा एखाद्या पर्टिक्युलर बॅचलरला स्टुडंट्सना प्रॉपर्टी दिल्यामुळे जर का काही सामाजिक किंवा इतर काही इश्यू निर्माण होत असतील तर त्या इश्यूंच्या बाबत आपण नक्कीच आवाज उठवू शकतो. मात्र भाड्याने प्रॉपर्टी कोणाला द्यायची याच्याविषयी कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन घालता येऊ शकत नाही. मग आपल्याला कायद्याने कुठल्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत? तर हल्ली आपल्याला माहितीये की आपलं जे लिव्ह अँड लायसन्स अग्रीमेंट आहे, आपला जो काही करार आहे तो करार हा कायद्याने नोंदणीकृत असला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याला ही जी काही सगळी माहिती आहे ही माहिती पोलिसांना कळवावी लागते की आपल्या फ्लॅटमध्ये कोण व्यक्ती राहते इत्यादी इत्यादी, त्या व्यक्तीचे बाकीचे डिटेल्स. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ही सगळी माहिती सोसायटीला सुद्धा द्यावी लागते. तर मला वाटतंय की मी ह्याबाबत जो काही कायदा काय सांगतो हे जे काही आहे ते अगदी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीनं पुढचा प्रश्न निर्माण होतो की अशा पद्धतीनं जर का भाड्याने जागा दिलेली असेल तर मी सोसायटीला काही एक्स्ट्रा पैसे देणं लागतो का किंवा लागते का? तर त्या बाबतीतही लक्षात घ्या, नॉन ऑक्युपन्सी चार्जेस हे जे काही आहे हे किती घ्यायचे हे ठरलेलं असतं, हे बायलॉज मध्ये दिलेलं असतं आणि त्याप्रमाणे फक्त नॉन ऑक्युपन्सी चार्जेस हे आपल्याला सोसायटीला एक्स्ट्रा द्यावे लागतात. इतर कुठल्याही प्रकारचा दंड म्हणा किंवा इतर कुठल्याही प्रकारची रक्कम म्हणा ही सोसायटीला द्यावी लागत नाही. अशाच प्रकारची आपली जी काही शंका असते, आपल्याला ज्या काही विविध अडचणी येतात, कायदेशीर अडचणी येतात, त्याबाबतची आपल्याला माहिती सोप्या भाषेत हवी असेल, समजून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला जरूर लाईक करा. माझ्या चॅनल विषयीची माहिती आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि या चॅनलला सतत भेट देत राहा.